सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा आमचंही माझ्याप्रती भयंकर आदर. इकडे कोल्हापूरला वगैरे अनेकांनी भेटायला येतात. फक्त जरा मला काय काय वेळा खंत वाटली, अधिकारी केले नाही, परंतु त्यांचं काम जर टेबलाकडनं चालत असेल, दास घेणं, तर मग मी त्यांच्या त्या वाशीकडे थोडं आहे काय ते थोडं माझ्यावर पडणार होतं. 10% काय असणार, कारण का तुम्ही बसले जा खुर्चीवर. त्यांनी केलं पापा म्हणजे आम्हाला काय काय वेळा तुमचे आहे नको वाटते अधिकारी. तर असे त्या अधिकारी झाले. त्यानंतर महत्वाचं अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे साखर कारखान्याचे संचालक, कुंभीमध्ये विद्यार्थी अनिल पाटील आमच्या वगैरे, कामकेकर म्हणून होता विद्यार्थी आपला, जिल्हा परिषद सदस्य होता. बरेचसे विद्यार्थी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच म्हणा किंवा ग्रामपंचायत सदस्य वगैरे बरेच विद्यार्थी. तर जयंत आसगावकर ह्या घरात असताना इथं आनंदपुरी वर्षभर त्याला इथं पोत्यात बसून शिकवलं. आमच्याकडे काय जाती पोचत हंचरायचं बसायचं. त्याला 150 पैकी 142 मार्क पडले. त्याचे वडील काय म्हणते, सर 142 गणतात, एवढं हुशार माझं पोरं आहे, त्याला ऑटोमोबाईल घालून जा झाला. आमचा ऑटोमोबाईल इंजिनियर झाला. आमच्या चित्त लागला नोकरीला जिल्हा कॉलेजला. त्यानंतर शिक्षक मतदारसंघातून तो आमदार झाला. आता परवाची एकदा मध्ये एकदा मी आमच्या एका सरांचं का माझे एक सर आणि ते आहेत, त्यांच्या मुलाचं, त्यांचा मुलगा डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. तर त्याला परमनंट केलं. त्याला उपमुख्य कार्यकारी सुषमा देसाई त्यांच्या ऑफिसमध्ये मी एकदा गेलो. ती माझी विद्यार्थी. तर बाहेर शिपाई बाई होती. त्या बाईला मी काय सांगितलं, म्हणजे जाधव सर आले तुम्ही सांग. तुम्ही जाऊन सांगितलं बरोबर आत टाकलं. तर तिच्या असं मोठं त्यांचं ऑफिस असतं, ते उपमुख्य अधिकारी असं पुढं खुर्च्या आहेत 10-15-20 इथे ती बसलेली आहे. पाठवून रिकामी खुर्चीचं हे राहिलं. मी आत गेलो आणि पाठवून बसतो, सर तिकडे तिथे पुढे बसून गेलो. आणि ती मीटिंग काय चालली ती